सुप्रिया सुळेंचे जावई काय करतात आणि किती आहेत श्रीमंत? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलिस मराठी. महाराष्ट्राच्या राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रातील दोन प्रभावशाली घराणी आज एकमेकांशी नात्यानं जोडली गेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळेचा विवाह नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांच्यासोबत मुंबईत पार पडला. या विवाह सोहळ्याला देशभरातील राजकीय, सामाजिक, औद्योगिक आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित राहिल्यानं हा विवाह महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेच्या विवाह सोहळ्यांपैकी एक ठरला. मात्र या विवाहा इतकीच एक चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे, ती म्हणजे सुप्रिया सुळेंचे जावई सारंग लखानी नेमके आहेत तरी कोण, ते काय काम करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते किती श्रीमंत आहेत. पाहुयात या व्हिडिओत सुप्रिया सुळेंचे जावई नेमकं काय काम करतात. सारंग लखानी हे नागपूरमधील उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र. लखानी कुटुंब हे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, जल व्यवस्थापन आणि पर्यावरण क्षेत्रातील प्रभावशाली उद्योग समूहांपैकी एक मानलं जातं. अरुण लखानी यांच्या नेतृत्वाखालील विश्वराज समूहानं देशभरात पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया, रस्ते विकास आणि विविध इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. अरुण लखानी यांनी नुकतीच भाजपकडून विधान परिषदेची निवडणूक लढवली. सारंग लखानी यांनी उच्च शिक्षण परदेशात घेतलं. त्यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित कोलंबिया बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापन शिक्षण पूर्ण केलं. शिक्षणानंतर त्यांनी कौटुंबिक उद्योग समूहात सक्रिय सहभाग घेतला. सध्या ते विश्वराज समूहातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. विविध प्रकल्पांच्या नियोजन आणि व्यवस्थापनात त्यांची भूमिका असल्याचं सांगितलं जातं. व्यवसायासोबतच सारंग लखानी यांची आणखी एक ओळख आहे. ते राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनपटू राहिले आहेत. अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतलाय. क्रीडा क्षेत्रातही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, सारंग लखानी किती श्रीमंत आहेत? लखानी कुटुंबाच्या संपत्तीबाबत वेगवेगळे दावे केले जातात. काही ठिकाणी दावा केला जातो की त्यांची संपत्ती 1000 कोटी आहे, तर काही ठिकाणी दावा केला जातो त्यांची संपत्ती 2000 कोटी आहे. लखानी कुटुंबाचा उद्योग समूह हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांशी संबंधित आहे. जल व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात देशभरात मोठे प्रकल्प त्यांनी उभारलेत. विविध सरकारी आणि खाजगी प्रकल्पांमध्ये या लखानी समूहाचा सहभाग राहिला आहे. त्यामुळे लखानी कुटुंबाची संपत्ती 1000 कोटी रुपयांहून अधिक मानली जाते. राजकीय वर्तुळातही लखानी कुटुंबाची चांगली ओळख आहे. उद्योग क्षेत्रातील त्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील मोठ्या उद्योगपती घराण्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. त्यामुळेच रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचा विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा विवाह नसून राजकारण आणि उद्योग विश्वातील दोन प्रभावशाली कुटुंबांच्या नात्याचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. दरम्यान मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडणाऱ्या या विवाह सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहिले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, काँग्रेसचे संघटन महासचिव के.सी. वेणुगोपाल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, भाजप खासदार अनुराग ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह विविध पक्षांचे नेते या विवाहाला उपस्थित असल्याची माहिती समोर आली. उद्योग विश्वातूनही मोठ्या प्रमाणावर मान्यवरांनी उपस्थिती लावली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, नीता अंबानी, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे देखील विवाहस्थळी दाखल झाले. गौतम अदानी या विवाह सोहळ्यात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत पाहायला मिळाले. तर चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्यासह अनेक बॉलिवूडच्या स्टार्सनी या सोहळ्याला उपस्थिती लावल्यानं विवाहाची चर्चा आणखी झाली. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांना विवाहाचं निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे या विवाहाकडे राष्ट्रीय पातळीवर लक्ष लागलं होतं. दुसरीकडे रेवती सुळे यांची स्वतंत्र ओळख आहे. शरद पवार यांची नात आणि सुप्रिया सुळे यांची कन्या म्हणून त्यांची ओळख असली तरी त्यांनी उच्च शिक्षण घेतलंय, सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतलाय.
2024च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान बारामतीतील प्रचारात त्यांची भूमिका चर्चेचा विषय ठरली होती. एकीकडे महाराष्ट्रातील सर्वात प्रभावशाली राजकीय घराण्यांपैकी एक असलेले पवार कुटुंब आणि दुसरीकडे उद्योग विश्वातील प्रभावशाली लखानी कुटुंब. या दोन घराण्यांच्या नात्यामुळे या विवाहाची चर्चा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही. हा शाही विवाह सोहळा जरी मुंबईत पार पडत असला तरी रिसेप्शन अनेक ठिकाणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधनाचा वापर कमी करा आणि खर्च देखील कमी करा असं आवाहन केल्यानं लखानी कुटुंबानं रिसेप्शन पुढे ढकलल्याची माहिती आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.